छावा संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष योगेश पवार यांनी अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे अर्धनग्न आंदोलन केले. बुधवारी योगेश पवार हे माहिती अधिकाराचा अर्ज घेऊन महापालिकेत गेले होते. तो अर्ज पालिकेच्या भूमी मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्याकडून स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगत योगेश पवारांनी पालिकेच्या आवारात अंगावरचे कपडे काढून पालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. महापालिकेतील उपायुक्त दर्जाचे संबंधित अधिकारी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देतात असा आरोप त्यांनी केला. मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार. माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट द्यासाठी पाठवून नसं होतो सहाय्यक आयुक्त आणि भूमी महामंत्र्याच्या साहेबांकडे. तर 2 तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत, पोस्ट देत नाहीत आणि अपमानास्पद वागणूक देत आहेत आणि धमकी देत आहेत. छोट्या केसेस टाकीन. माझा संविधानी राष्ट्र आहे, ही शासकीय सेवा आहे, शासकीय ऑफिस आहे. इथं तुम्ही सेवर आहेत. तुम्ही आमच्या टॅक्समधनं तुमची पेमेंट होती. तुम्ही प्रशासक आहे म्हणताना ना तुम्ही प्रशासकाने वारायचं असं आहे. तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही आहे, सामान्य जनतेवरती जो जबरदस्ती ठेवणे. काय माहिती मागवलेली होती आणि कशासाठी नकार देत आहेत? भूमी महामंत्रीची माहिती होती दुकानाबाबतची. जे दुकानं ते देत आहेत ऑफसाईन पद्धतीने, ऑप्शन न टाळता किंवा ऑनसाईन हे न टाळता त्याची माहिती होती. माहिती देत नाहीत की देत नाहीत. पुन्हा आम्ही सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्व्हर्टसुद्धा देत नाहीत. इन्व्हर्टसुद्धा देत नाही आहेत. त्याची इन्व्हर्ट देण्यास नकार देत आहेत आणि मी साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टाकीन 353 असं कायदा तुझ्या बापाचा आहे काय. ते सहाय्यक आयुक्ताचा स्टाफ आहे त्यांनी आणि सहाय्यक आयुक्त मॅडम भेटण्यास नकार असं आहे. त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाईम नाही का. तुम्ही प्रशासक आहे म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून बसणार का, नाचणार का तुम्ही. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर योगेश पवार यांनी आपले आंदोलन स्थगित केले. स्थगित केल्यानंतर अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला.